पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ फेसबुकवरून अचानक गायब होतो। जवळपास 5 तासांनंतर तो पुन्हा दिसू लागतो। पण ह्या एका घटनेनंतर केंद्र सरकार आणि मेटामध्ये थेट उच्चस्तरीय बैठक होते। सरकारचे प्रश्न, मेटाची उत्तरं आणि दुसरीकडे सीजेपीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी। नेमकं दिल्लीत घडलंय काय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। विद्यार्थी प्रश्न आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावर देशभरात कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी आंदोलन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांशी संवाद साधणारा एक सेल्फी व्हिडिओ फेसबुकवरती पोस्ट केला होता। मात्र हा व्हिडिओ अचानक फेसबुकवरून हटवण्यात आला। जवळपास 5 तासांनंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा फेसबुकवर दिसू लागला आणि त्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली। मेटानं या प्रकाराबद्दल तांत्रिक चूक झाल्याचं सांगत दिलगिरी देखील व्यक्त केली। मात्र सरकार या उत्तरावरती समाधानी नव्हतं। त्यानंतर मेटाच्या जागतिक पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट दिल्लीत बोलवण्यात आलं। जवळपास 45 मिनिटं चाललेल्या या बैठकीमध्ये व्हिडिओ हटवण्यामागचं कारण, त्याचबरोबर कंटेंट मॉडरेशनची प्रक्रिया आणि त्याचसह भारतीय कायद्याचं पालन ह्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा झाली। सरकारनं स्पष्ट शब्दात सांगितलं की भारतात काम करणाऱ्या प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं देशातील कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे। हा विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नसून कायद्याच्या अंमलबजावणीचा असल्याचं देखील सरकारनं अधोरेखित केल्याची माहिती समोर आली आहे। याच बैठकीत इंस्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाच्या संबंधित आक्षेपार्ह कंटेंट आणि जाहिरातींचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला। यापूर्वीही या प्रकरणी सरकारनं मेटाला नोटीस बजावली होती। दरम्यान संसदेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीनेही मेटासमोर कठोर भूमिका घेतली आहे। पंतप्रधानांचा व्हिडिओ का हटवला गेला, निर्णय कोणी घेतला आणि आक्षेपार्ह पोस्ट सुरू असताना अशा अधिकृत पोस्टवरती का कारवाई झाली, अशा प्रश्नांची उत्तरं मागवण्यात आली आहेत। काही वृत्तांनुसार समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मेटाच्या सेफ हार्बर संरक्षणावरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना अशा वेळी घडली जेव्हा सीजेपी पेपर फुटीच्या प्रकरणी देशभरात आंदोलन करत होती आणि सोशल मीडियावरती या सर्व प्रकरणी पोस्ट, व्हिडिओ आणि त्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट मॉडरेशन, अल्गोरिदमची निष्पक्षता आणि महत्त्वाच्या राजकीय कंटेंटचं व्यवस्थापन या विषयांवरती नव्यानं आता प्रश्न उपस्थित झाले आहेत। मेटानं ही घटना तांत्रिक त्रुटी असल्याचं म्हटलं असलं तरीही केंद्र सरकारनं याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं आहे। या प्रकरणी आणखी एका बैठकीचीही तयारी सुरू असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती भारतीय कायद्यांची अंमलबजावणी आणि कंटेंट मॉडरेशनचे निकष यावरील पुढील काही दिवसात महत्त्वाचे निर्णय होण्याची देखील शक्यता आता व्यक्त केली जाते। दरम्यान हे प्रकरण आता वाढलं असून संसदीय समितीनं मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। झुकरबर्ग यांनी जर या प्रकरणी बिनशर्त माफी न मागितल्यास भारतात मेटा प्लॅटफॉर्म्सना माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत मिळणारं जे कायदेशीर संरक्षण आहे ते मागे घेतलं जाईल, असा इशारा सरकारकडून लोकसभा सचिवालयाकडून देण्यात आला आहे। तर मेटा आणि सरकारमध्ये झालेल्या या बैठकीत संसदीय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी या घटनेमागे देश अस्थिर करण्याचा कट असल्याचा देखील संशय व्यक्त केला आहे। खासदार निशिकांत दुबे म्हणाले की भारताच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ हा मध्यरात्री 12:30 ते सकाळी 5च्या दरम्यान 5 तासांसाठी हटवला जातो। ही अतिशय गंभीर बाब आहे। या प्रकरणी झुकरबर्ग यांनी स्वतः माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली। त्याचबरोबर सोशल मीडियाच्या अल्गोरिदमवरही टीका करताना दुबे यांनी म्हटलंय की राजकीय पक्षांपेक्षा नव्या आणि नोंदणी नसलेल्या संस्थांना तसंच भ्रम पसरवणाऱ्या सोशल मीडियावर अधिक व्ह्यूज मिळतात। ही धोरणात्मक तफावत चिंताजनक आहे। कि हमारी कमेटी ने जो परसों बैठक ली थी, उस बैठक में हमारी कमेटी ने पत्र लिखा है मिनिस्ट्री ऑफ आईटी को और मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स को कि प्रधानमंत्री जी का जो वीडियो उन्होंने डिलीट किया वो इंटरमीडियरी का काम नहीं है, वो पब्लिशर का काम है। और इस नाते जकरबर्ग को जो है 3 दिन के अंदर माफ़ी मांगनी होगी। यदि माफ़ी नहीं मांगेंगे तो उनके ऊपर जो जितने भी सोशल मीडिया प्लेटफॉर्म है उनको जो सेफ हार्बर दिया हुआ है हमने, जिसका कि वो गलत फ़ायदा उठाते हैं, सेफ हार्बर ख़त्म कर देंगे। अब जितने गाली गलौज, मार पीट, उल्टे सीधे चीज़ें सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर आती हैं, जिस किसी के खिलाफ आती है वो सभी मेटा चीफ के खिलाफ जो एफआईआर करेंगे, पूरे देश भर में एफआईआर की बाढ़ आ जाएगी और उसके बाद सभी सलाखों के पीछे होगा।
आता सरकारनं मार्क झुकरबर्ग यांना 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या 3 दिवसात मेटा काय भूमिका घेणार, सरकारची नेमकी काय प्रतिक्रिया असेल, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.